आज जो मी तुमच्या समोर मुद्दा घेऊन आलोय याने नक्कीच तुम्हाला आश्चर्य धक्का बसेल। नमस्कार, मी राहुल माने आणि मी आज उभा आहे ओडियन मॉलच्या बाजूला असलेलं महानगरपालिकेचा स्विमिंग पूल। हे महानगरपालिकेचं स्विमिंग पूल महापालिकेने सांगितलं या स्विमिंग पूलला गळती लागली असल्यामुळे 2019 मध्ये महानगरपालिकेने हे स्विमिंग पूलचं आतमध्ये प्रवेश बंद केला होता। अर्ज केल्यावर मला माहिती पडलंय की महानगरपालिकेने हा प्रकल्प आता 95 कोटी, हो तुम्ही नीट ऐकताय, 95 करोडला हा प्रकल्प पुन्हा उभारते महानगरपालिका। या जागी आता होतो आहे एक क्लब हाऊस, मल्टीप्लेक्स क्लब हाऊस। मला महानगरपालिकेला आणि आपल्या जनतेला एकच प्रश्न विचारायचा आहे की हा मल्टीप्लेक्स क्लब हाऊस त्या एका विशिष्ट वर्गासाठी होतो आहे का? कोणासाठी हा क्लब हाऊस बांधला जातो? घाटकोपर वेस्ट मध्ये जॉलिजिम खाना आहे, त्याची मेंबरशिप ही 15 ते 16 लाख रुपये आहे। आज या ठिकाणी 95 कोटीचा प्रकल्प उभारला जातोय महानगरपालिकेचा। मग हाच प्रकल्प कितीचा सामान्य माणसाला खिशाला परवडणारा असेल? सामान्य माणसाला 300-400 रुपयामध्ये स्विमिंग पूल मिळायचा आणि हा 95 कोटीचा प्रकल्प सामान्य माणसाला जमणार आहे का? 15 ते 16 लाख रुपये सामान्य माणूस कुठून आणणार? महानगरपालिका एवढ्या प्रकल्पासाठी, याच प्रकल्पासाठी स्विमिंग पूल बंद केलं होतं का? साधी गळती लागली होती स्विमिंग पूलला, त्या साध्या गळतीला 1-2 लाखामध्ये झालं असतं काम। ते न करता एवढा मोठा प्रकल्प, 95 करोडचा प्रकल्प मोठा उभा करून एक विशिष्ट श्रीमंत वर्गाला, या विशिष्ट श्रीमंत वर्गाच्या खिशात घातला जातो हा प्रकल्प। सामान्य सगळ्या घाटकोपरच्या नागरिकांनी या गोष्टीवर लक्ष द्यायला पाहिजे आणि या गोष्टीला पुराव्यासहित मी बोलत आहे। 95 कोटीचा यांचा महानगरपालिकेने जे उत्तर दिलंय, 95 कोटीचं यांनी यामध्ये लिहिलंय। हा प्रकल्प 95 कोटीचा प्रकल्प आहे। सामान्य माणसासाठी हा खिशाला परवडणारा प्रकल्प आहे का?